विधिमंडळ परिसरामध्ये विरोधक ईव्हीएम विरोधामध्ये आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। ईव्हीएम विरोधात विरोधकांनी आंदोलन केलं। ईव्हीएम हटाव अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन विरोधकांनी या ठिकाणी घोषणाबाजी केलेली आहे। तर नुकतीच विधानसभेची निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये ईव्हीएमवर मतदान घेण्यात आलं नेहमीप्रमाणे, पण याच्यामध्ये प्रचंड बहुमत महायुतीला मिळालेलं आहे आणि त्याच्या मागे कुठेतरी ईव्हीएमचा हात आहे, निवडणूक आयोगाचा हात आहे असा आरोप करण्यात आला आहे सत्ताधाऱ्यांकडून। आणि त्यानंतर आज अशा पद्धतीने बॅनरबाजी करत विधिमंडळ परिसरामध्ये विरोधक आक्रमक झाले, घोषणाबाजी त्यांनी केली। जर ते ईव्हीएमवर दोष देऊन आपला वेळ काढत असेल तर यापेक्षाही वाईट परिस्थिती पुढच्या काळामध्ये विरोधकाची होईल। आत्मपरीक्षण न करता केवळ एक जनतेमध्ये कन्फ्युजन करून ईव्हीएमवर आरोप करून जनादेशाचा अपमान विरोधक करत आहे, जनादेशाला डावलतात आहे। जनादेशाचा अपमान करणे म्हणजे संविधानाचा अपमान करणे आहे। ईव्हीएमवर दोष देणे म्हणजे मतदारांच्या विश्वासार्हतेवर त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण करणे आहे। आणि म्हणून विरोधकांनी किमान काय वस्तुस्थिती तपासली पाहिजे, काय कारण काय त्यांना या ठिकाणी त्यांची अवस्था ही झाली हे तपासलं पाहिजे असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।